नमस्कार, मी प्रतिभा. आज जाणार आहे मी जेजुरीला. तर संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बस कुठून पकडायची, कुठली ट्रेन जाते, ट्रेन नंबर काय आहे, तिकीट किती आहे, संपूर्ण माहिती आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर कंटिन्यू आपल्या व्हिडिओवरती राहा. तर आता मी पोहोचली आहे कल्याणला. सकाळी 7:50 पुण्याला जाणारी गाडी आहे. गाडी नंबर आहे 18520. तिकीट आहे 85 रुपये. 9:30ची जेजुरीला जाणारी पण गाडी होती, 9:30 वाजताची, पण मी पुण्याला जाणारी गाडी पकडली. आता मी पुण्या स्टेशनला उतरली आहे. 10:30 वाजता पुण्या स्टेशनला उतरली. तर हे आहे पुणा स्टेशन. तर चला बघूया कुठे आपल्याला बस मिळतं का की ॲटो मिळतो, कुठली सुविधा आहे जेजुरीला जाण्यासाठी. तर चला मग. इथं आहे शेअरिंग रिक्षा. 50-50 रुपये घेतात, पण जेजुरीला जाण्यासाठी नाही. तर आपल्याला तेथून हडपसरला जायचं आहे, कारण तेथून डायरेक्ट जेजुरीला जाण्यासाठी बस नाही आहे किंवा ॲटो रिक्षा पण नाही आहे. आणि स्पेशल जर तुम्ही जेजुरीला गेलात तर मग 800-1000 रुपये घेतात. तर हे 50 रुपये शेअरिंग रिक्षा आहे आणि हे आपल्याला हडपसरला नेऊन सोडते. तेथून आपल्याला बस, भरपूर बस मिळतात. तेथून 1-1 तासांनी बस जेजुरीला जाण्यासाठी अवेलेबल असतात. तर चला मग, आता आम्ही हडपसरला निघालो आहे. आता मी हडपसर बसस्टॉपला पोहोचली आहे आणि मी तिथं चौकशी केली तर ते बोलले की 11:40ला जेजुरीला जाण्यासाठी बस येणार आहे. तर मी तिथं पोहोचली होती 11 वाजता हडपसरला. 11, सव्वा 11ला मी पोहोचली. त्यानंतर मी बसची वाट बघत उभी राहिली. बस 210 बस नंबर जेजुरीला जाण्यासाठी येणार आहे 11:40ला. तर आता मी बसमध्ये बसलेली आहे. जेजुरीला जाण्यासाठी आमची बस निघाली आहे. तर बसचं तिकीट आहे 71 रुपये. एका माणसाचं बसचं तिकीट 71 रुपये जेजुरीपर्यंत आहे. हे बघा किती सुंदर असा गड आहे. जेजुरीला जाण्यासाठी कल्याणवरून ट्रेन जी आपण पकडणार 9:30 वाजता, ते खूप आपल्याला इझी पडतं जेजुरी ट्रेन. आणि आपण जर पुण्याला उतरलं तर पुण्यावरून तुम्हाला खूप वेळ लागतो हडपसरला यायला. त्याच्यानंतर जेजुरीला जाण्यासाठी तिथून बस पकडायची. तर मी उतरली 1:15ला, 1:15 बस पकडली 12 वाजता. तर मला 1.25 तास जेजुरीला पोहोचण्यासाठी लागलेला आहे. आणि बसस्टॉपला उतरल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर जेजुरी मंदिर आहे. तर हे आहे जेजुरीचं पूर्ण मार्केट आहे. तिथं सर्व तुम्हाला भंडारा, फुलं, बेलपत्र, सर्व सुविधा तिथं तुम्हाला बाजूला उपलब्ध आहेत. खंडोबा हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय लोकदैवत मानले जाते. त्यांना भगवान शिवाचा अवतार मानले जाते. आता मी भंडारा घेण्यासाठी दुकानावर आली आहे. भंडारा 100 रुपयाला पाव किलो मिळतात. त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी असते आणि हळद पाव किलो मोजून देतात. जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख आणि सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे डोंगरावर भव्य मंदिर आहे. पुराणानुसार मणी आणि मल्ला या 2 राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केले. देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली, तेव्हा शिवांनी मार्तंड भैरव रूप धारण करून मणी आणि मल्ला या राक्षसाचा वध केला. हे मार्तंड मंदिराचं पहिलं गेट आहे. बाजूलाच खूप सारी दुकानं आहेत. तिथं भंडारे आणि तुम्हाला रुद्राक्षाची माळा, मार्तंड देवांचे फोटो वगैरे सर्व मिळतात. तर बघा, सोन्याची जेजुरी म्हणतात ते खोटं नाही. खूप सुंदर अशी सोन्याची जेजुरी आहे. खूप सुंदर मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारं वातावरण, खूप छान हवा, खूप सुंदर असं वातावरण आहे. तर इथूनपासून शिडी चढण्यासाठी सुरुवात होते. तर हे देवस्थान जेजुरीचं. एक तसा खंडोबाचा फोटो आहे. तिथं भंडारा अर्पण करून पुढे आपल्याला जायचं आहे. तर खूप गर्दी होती दर्शनाला आणि सोमवार होता, अमावस्या होती. तर त्याच्यामुळे गर्दी खूप होती. पण दर्शन होणार अशी माझी इच्छा होती की माझं दर्शन लवकर होणार. खंडोबाची पुढील कथा अशा प्रकारे आहे. या विजयामुळे त्यांना मल्हारी असे नाव पडले. मृत्यूपूर्वी मणी राक्षसाने खंडोबाची क्षमा मागितली. खंडोबाने त्याला आपल्या मंदिराच्या पायऱ्याजवळ स्थान दिले. त्यामुळे जेजुरीत मणीची ही आठवण ठेवली जाते. मंदिर डोंगरापासून
असून तेथे पोहोचण्यासाठी सुमारे 350हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराचे वैशिष्ट्य संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचे आहे. मंदिराच्या परिसरात दीपमाळ आहे. मुख्य गाभाऱ्यात खंडोबाची मूर्ती आणि लिंग स्वरूपातील प्रतिमा आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळण्याची परंपरा आहे. त्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटलं जातं. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि हा आहे जेजुरीच्या वरचा मेन गेट आहे आणि हे सुंदर वातावरण आहे. हे बघा कसं सुंदर असं ढग आपल्याला दिसतात आणि खूप छान असं थंड वातावरण आहे. आणि त्याच्यानंतर या गेटमधून आतमध्ये पण पायऱ्या आहेत. तर चला मग खंडोबाच्या दर्शनाला. खंडोबाच्या पूजेमध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे. भक्त येडकोट येडकोट जय मल्हार असा जयघोष करत हळद उधळतात. संपूर्ण परिसर पिवळा होऊन जातो. ही परंपरा विजय, समृद्धी आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष जेजुरीत सर्वत्र ऐकू येतो आणि भक्तांमध्ये उत्साह निर्माण करतो. हे बघा बाजूलाच नंदी आहेत मंदिराच्या, म्हणजेच जो मेन गेट आहे त्या गेटच्या समोर नंदी आहेत. सर्व भक्त पाया पडून त्यांच्या कानामध्ये आपली इच्छा बोलतात आणि त्यांना भंडारा अर्पण करतात. आता हे मुख्य द्वार आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी. तर चला मग तुम्ही पण माझ्यासोबत चला दर्शनाला आणि बोला येळकोट येळकोट जय मल्हार. खूप जुनं आणि सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की एकदा मंदिराला म्हणजेच जेजुरीला या. आता मी मुख्य मंदिराच्या जवळ पोहोचले. खूप मोठी लंबी लाईन होती दर्शन घेण्यासाठी. मला वाटलं की दर्शन माझं होणार नाही, कारण किती 2:30 वाजलेले होते. पण विचार केला कितीही उशीर झालं तरीही आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत तर दर्शन घेतल्याशिवाय वापस जायचं नाही, कितीही उशीर झाला तरीही. तर आतमध्ये बघा पूर्ण तुम्हाला म्हणजे पूर्ण पिवळं पिवळं दिसते. खूप सुंदर असं खूप सुंदर दिसते. ही आहे दर्शनासाठी लाईन आहे. लाईन तर खूप दूरवर होती पण इथपर्यंत मी आता पोहोचली आहे. आता जास्त वेळ लागणार नाही. तर आता मी दर्शन करून बाहेर आली. जास्त वेळ लागला नाही तरी पाऊण तास 1 तास दर्शनासाठी लागला. खूप शांततेत दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं. तुम्ही नक्कीच जेजुरीला येऊन दर्शन घ्या. खूप सुंदर असं जेजुरी सोन्याची जेजुरी आहे. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. पुढचा ब्लॉग आळंदीचा येणार आहे.